दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग मार्कवर आपण बघू शकाल कुंदेवाडी लॉयन्स संघाचा स्टार ऑलराऊंडर, त्याने नेहमीच ही स्पर्धा STPL गाजवली आहे आणि स्पर्धा ज्यांनी गाजवला आहे तो अंकुश नाठे. ऑफ स्टंपवर टाकलेला हा चेंडू, खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता, मिसिंग यॉर्कर बघायला मिळाला ब्लॉक होल मध्ये. 4-5व्या स्टंपवर चेंडूला पिच केलं जात आहे. वाईड यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू, मॅन्डेटरी पॉवर प्ले, पहिलं षटक, दुसरा डाव, पहिलं षटक हाताळत आहे अंकुश नाठे. 2 खेळाडू डीप मध्ये आपण सीमारेषी जवळ बघू शकाल. यावेळेस लॉफ्ट केलाय, फटका फसलाय, प्रकाश काकड इथे मात्र स्वस्तात माघारी परत जात आहे. कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये उंच हवेत उडालेला झेल तिथे टिपला जातोय. अंकुश नाठे एक महत्वपूर्ण यश, एक जबरदस्त ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळवून देत असताना विरोधी संघातील विपक्ष संघातील प्रकाश काकड या आयकॉन खेळाडूला बाद करतोय. विकेटचं पतन, बॅट्समन आउट, बॅक टू द पवेलियन. अक्षय बलकच्या हाती एक सोपा झेल देत प्रकाश काकड बाद होत आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहे जगदीश रानडे. चांगला चेंडू, लो फुल टॉस, संपर्क होऊ शकला नाही. क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने सजवलं मित्रांनो, विकेटच्या मागच्या बाजूला अविनाश काकड, शॉर्ट फाईन लेग मंगेश माळी, शॉर्ट थर्डमॅन गली सूरज जगताप, कव्हर पॉइंट अक्षय बलक, स्क्वेअर लेग नवनाथ माळी, समोरच्या बाजूला मिड ऑन सुनील नाठे. यावेळेस समोरच्या बाजूला विक क्षेत्रात एफर्ट्स लावताय, मात्र अगदी वेगानं चेंडू ट्रॅव्हल होत असताना, अगदी मैदानावर आग लावत असताना चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. जगदीश रानडेच्या बॅटमध्ये आलेला हा खणखणीत चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी, शाखा क्रमांक 1, उद्योग भवन शिन्नर. धाफलक 4, 95 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळेस याच पद्धतीची फटकेबाजी आवश्यक असेल. जगदीश रानडे पुन्हा एकदा स्ट्राईकवर. यावेळेस कट केलाय, कव्हर पॉइंट अक्षय बलक, पीक केलाय, रिटर्न केलाय, मात्र खराब रिटर्न. दुसऱ्या बाजूला अगदी वाऱ्याच्या वेगानं सुरक्षित आपल्या बॅटिंग क्रीज मध्ये पोहोचताय संतोष गडाख. सिंगल अगदी वेगानं पूर्ण होते. धावसंख्या 1 नि वाढेल. पहिल्या 5 चेंडू नंतर 1 गडी बाद, 5 धावा. अंकुश वाट्टा मोर द विकेट संतोष गडाख साठी. स्टेप आउट, व्हाट अ शॉट, तगडा प्रहार. स्टेप आउट झाले, बॅटवर चेंडू पिक केलाय आणि मिड ऑफ कव्हर या दोघांच्या मधनं गॅप शोधला जातोय. अगदी गोळीच्या वेगानं चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे. रिप्ले मध्ये आपण बघू शकाल कशा पद्धतीने आक्रमण करत असताना संतोष गडाख, चेंडू सीमारेषे पार, चौकार. शक्तिशाली धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होणे ही पहा ओहोर संपली. सरस्वती होमिओ केअर क्लिनिक सिन्नर, माननीय डॉक्टर वैष्णवी सतीश नेहे यांकडून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाफलक 9. बॉलिंग ट्रॅकवर सिन्नर टेनिस क्रिकेट च वैभव. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वातील एक नामांकित वेगवान गोलंदाज, मॅन फ्रॉम कुंदेवाडी सुनील नाठे. चांगला चेंडू, अगदी समोरच्या बाजूला चेंडूला पिच केलंय. टप्पा पडल्यानंतर चेंडू फार मोठ्या प्रमाणात बाहेर निघतोय. मुख्यपंच सुनील सरांच्या माध्यमातून व्हाईट बॉल इथे घोषित केलाय. एक अवंतर धाव मिळेल. धावसंख्या 10. सुरुवात थोडीशी खराब होते. अगदी ऑफ स्टंपवर चेंडूला पिच केलंय, फार मोठ्या प्रमाणात चेंडू इथे कट झालाय. ऑफ कटर पद्धतीचा हा चेंडू सुनील नाठेकडनं. यावेळेस कमबॅक करताय. व्हेरिएशन्स बघायला मिळाले. फ्लॅटेड डिलिव्हरी, स्लोअर वन बघायला मिळाला, धीम्या गतीचा फसवा चेंडू सुनील नाठेकडनं. व्हेरिएशन्स आहेत ज्या वेळेस कुठलाही वेगवान गोलंदाज या पद्धतीचं व्हेरिएशन्स आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवत असतो
वैविध्य दाखवत असतो. निश्चितच त्या गोलंदाजाचं कौतुक करणं महत्वाचं असेल. मिस टाइम, हवे चेंडू, अक्षय बलक. इथे मात्र एक सोपा झेल ड्रॉप होतोय. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. बेसिक असतं मित्रांनो क्रिकेटमध्ये. एक या पद्धतीचे झेल घेणं महत्वाचं असतं, कारण महत्वपूर्ण लढत तुम्ही खेळताय. स्पर्धेमध्ये कमबॅक तुम्हाला करायचा आहे. सुनील लाटे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. चांगला चेंडू, अगदी समोरच्या बाजूला चेंडूला पिच केलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू पुन्हा एकदा बाहेर निघतोय. ऑफ कटर यावेळेस सुनील लाटेकडनं बघायला मिळाला. नियंत्रित गोलंदाजी बघायला मिळते. भले षटकाच्या सुरुवातीला व्हाईट बॉल आला असेल, मात्र त्याही परिस्थितीमध्ये कमबॅक करत असताना पुढच्या 3 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च करताय सुनील लाटे. ऑफ केलाय. डीप कव्हर क्षेत्रामध्ये आहे, प्रोटेक्शन बघायला मिळालं. याही चेंडूवर सिंगल येईल. मॅन्डेटरी पॉवर प्ले. या अगोदरचं षटक अंकुश नाटेचं अप्रतिम राहिलंय आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील कंट्रोल बॉलिंग, नियंत्रित मारा बघायला मिळतोय. अगदी ज्या दिशेला क्षेत्ररक्षक सेट केलेत अगदी त्याच दिशेला फटकेबाजी होते. जगदीश ऑन स्ट्राइक. या चेंडूवर सिंगल येईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 14. अंतिम चेंडू असेल. या सिंगल सोबत 15 धावा धावफलकावर लागताय. अंतिम चेंडू असेल मॅन्डेटरी पॉवर प्ले मधील दुसऱ्या षटकातील. हवे एंड कडनं सुनील लाटे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. 15 धावा धावफलकावर लागताय. संतोष कडाक एक चौकाराच्या मदतीने 5 धावांवर बॅटिंग करताय. जगदीश रानडे 2 चौकारांच्या मदतीने 9 धावांवर. वाह, वडा बॉल, अप्रतिम डिलिव्हरी. लाजवाब पद्धतीने चेंडू इथे हाताळलाय. अगदी इन्व्हाइट केलं बॅटरला मोठा फटका खेळण्यासाठी. कुठले स्पॉटवर चेंडूला पिच केलंय, फिंगर्स रोल केले गेले, चेंडू वळवला गेला आणि विकेटच्या मागच्या बाजूला विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडू सोबत इथे षटक संपेल. 2 षटकाची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. .33 या सरासरीने आणखी 80 धावांची आवश्यकता असेल. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन अंकुश नाठे. यावेळेस खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. समोरच्या बाजूला हवेत खेळण्याचा प्रयत्न होता. सुनील लाटे पुन्हा एकदा एखाद्या भिंतीप्रमाणे चेंडूच्या मागे येत आहे. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण सीमारेषेजवळ बघायला मिळालं. हवेमध्ये चेंडू स्वतःला स्ट्रेच केलं. उंचीचा देखील फायदा यावेळेस बघायला मिळाला. 2 धावा येत आहे. धावफलक इथे स्टकिंग एन. तिसऱ्या पंचांची मदत मागितली जाते. तिसरे पंच म्हणून सन्माननीय आमचे गणेशजी जगताप सर इथे आपली जबाबदारी सांभाळताय. एक क्रुशल मोमेंट, महत्वाचा निर्णय असेल दोन्ही संघांसाठी.
तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. बॅट्समन नॉट आउट. अगदी वेगानं इथे बॅटिंग क्रीज मध्ये पोहोचताय संतोष गडाख. अगदी वेगानं इथे आपल्या क्रीज मध्ये पोहोचताय. मात्र निश्चितच आमचे tenniscricket.in चे कॅमेरामॅन असेल सुदर्शन तांबे यांचं अभिनंदन असेल की सुरेख पद्धतीने आपण हा क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त केला. यावेळेस पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट स्टेप आउट झाले. लोअर फुल टॉस बॅटवर घेत असताना समोरच्या बाजूला पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. लॉंग ऑफ रिझन क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. सिंगल येते. धावसंख्या 1 नि वाढेल. 25 धावांचा पाठलाग करायचा आहे किंग्स 11 मोह या संघाला. अंकुश नाठे व्यक्ती कोट्यातलं दुसरं संघाच्या वतीनं तिसरं षटक हाताळत आहे. यावेळेस फुल लेंथ डिलिव्हरी लॉफ्ट केलाय. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितकाच चांगला रिटर्न बघायला मिळाला. सिंगल येते याही चेंडूवर. 95 धावांपर्यंत पोहोचायचं असेल तर निश्चितच कोणा एका खेळाडूला एका फलंदाजाला रिस्क घ्यावी लागेल. फलंदाजीचा गेअर बदलावा लागेल. थोडीशी स्फोटक फलंदाजी करावी लागेल. धावगती वाढवावी लागेल. यावेळेस लाफ केलाय. इथे झेल जरी झाला नसेल मात्र अक्षय बलक यांच्याकडनं चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. स्ट्रोक अप्रतिम होता. चेंडू चांगला होता. क्षेत्ररक्षण मात्र त्याही पेक्षा अव्वल दर्जाचं बघायला मिळालं. धावसंख्या पुन्हा एकदा 1 नि वाढेल. 2.5 षटकानंतर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 धावा दाखल करावं लागताय. 23 1 गडी बाद. यावेळेस पुन्हा एकदा मैदानी फटका जमिनीला समांतर अगदी वेगानं चेंडू ट्रॅव्हल होतोय. यावेळेस अक्षय बलक पुन्हा एकदा चेंडूच्या मागे येत आहे. चांगलं कलेक्शन चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. याही चेंडूवर सिंगल येईल. षटकाची समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर किंग्स 11 मोह संघ जाऊन पोहोचतोय 1 गडी बाद 24 धावा. ही पहा ओव्हर संपली. प्रायोजक स्वामिनी मल्टी स्पेशालिटी. पुढच्या 5 षटकांमध्ये 71 धावांची आवश्यकता असेल. यावेळेस लोअर फुल टॉस ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्ह डीप मध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. सिंगल येईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जो भारत विरुद्ध साऊथ आफ्रिकेमध्ये जो सामना खेळला जातोय त्यामध्ये पहिल्या डावात साऊथ आफ्रिका दक्षिण आफ्रिका संघ 116 धावांवर सर्वबाद झालाय आणि आता दुसऱ्या डावामध्ये भारतीय संघ तिथे फलंदाजी करतोय. यावेळेस ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप व्हाईट बॉलचा इशारा येतोय. गोलंदाजी करणाऱ्या इथे संघाकडनं रिव्ह्यू घेतला जातोय. येस थँक्यू. गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून हा रिव्ह्यू घेतला जातोय.
इट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. धावफलक 27. इथे एक सोपा झेल तिथे टिपला जातोय. फुलटॉस एक लॉंग ऑफच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटच्या अगदी वरच्या बाजूला स्टिकर ज्या ठिकाणी असेल तिथे मिडल होतोय, त्यामुळे उंची जरूर मिळाली असेल मात्र जास्त अंतर चेंडू कापू शकलं नाही. त्यामुळे निश्चितच लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये संतोष गडाख झेलबाद होत आहे आणि किंग्स 11 मोह संघाला एक मोठा धक्का बसतोय. बापू सलामीवीर संतोष गडाख मात्र झेलबाद होत आहे, माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. धावफलक 3.2 षटकानंतर 2 गडी बाद 27 धावा धावफलकावर लागताय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलेत, नवीन फलंदाज आलेत. सातव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न होता, क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे किशोर यांची गोलंदाजी जर आपण बघत असाल, सातत्यानं उजव्या यष्टीच्या बाहेर ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच करताय, 4-5व्या स्टंपवर गोलंदाजी करताय. फुल टॉस चेंडू, खराब चेंडूचा समाचार घेतला जातोय, मात्र टायमिंग चुकलाय. उंची जास्त, लांबी कमी आणि पुन्हा एकदा सुनील नाठे डाऊन द बॉल एक लाजवाब झेल टिपला जातोय आणि किंग्स 11 मोह संघाला मोठा धक्का बसतोय. संदीप देशमुख इथे मात्र झेलबाद होत आहे, माघारी परतावं लागेल, तंबूच्या आसऱ्याला जावं लागेल. विकेटचं पतन. बॅक टू द पवेलियन. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. एक सुरेख झेल सीमारेषेजवळ टिपला जातोय सुनील नाठेकडनं. संदीप देशमुख हे देखील एक नामवंत फलंदाज आहेत, प्रतिभावंत आहेत, क्षमता आहे, टॅलेंट आहे त्यांच्यामध्ये. मात्र निश्चितच 95 धावांचा पाठलाग करायचा असेल तर या पद्धतीने आक्रमक फटकेबाजी करावी लागेल, रिस्क असलेले स्ट्रोक्स खेळावे लागतील. त्यामुळे निश्चितच त्यांचं विकेट इथे मात्र डाऊन होते. धावफलक 3.4 षटकानंतर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा धावफलकावर लागताय. सागर चेवले आलेत. या अगोदरच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी सागर चेवले यांच्या बॅटमध्ये बघायला मिळाली. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही. एज आणि चेंडू शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये मंगेश माळी यांच्याकडनं चेंडूला अडवलं गेलं. सिंगल येते सागर चेवलेच्या बॅटमधनं. धावसंख्या 1 निवडेल 28. अंतिम चेंडू असेल किशोर यांच्याकडनं. सुरेख फटका, वाह व्हॉट अ शॉट. जगदीश रानडे ट्रेडमार्क फटका येतोय. ऑफ स्टंपवर शफल झाले, बॅटिंग क्रीजचा वापर केलाय, बॅटवर चेंडू पिक केलाय आणि चेंडूला पाठवले सरळ डीप लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. एक टप्पा मैदानाच्या आत, दुसरा टप्पा मैदानाच्या बाहेर येतोय. चौकार. रिप्ले मध्ये आपण बघू शकाल कशा पद्धतीने शफल झाले. अगदी कृष्णा सातपुते स्टाईलनं चेंडूला पाठवलं गेलं सीमारेषेच्या पलीकडे. 4 षटकांची समाप्ती. धावफलक 3 गडी बाद 32 धावा आणि शेवटच्या 4 षटकांमध्ये आणखी 63 धावांची आवश्यकता असेल. 24 चेंडू 63 धावा. बॉलिंग ट्रॅकवर सूरज जगताप आलेत, मॅन फ्रॉम पंचाळे. अगदी महेंद्रसिंग धोनी स्टाईलनं त्यांची केश रचना आपण बघू शकाल.
अपील आणि यस मुख्य पंचांचं बोर्ड आकाशामध्ये जात आहे. ज्या फलंदाजावर फार विश्वास होता, ज्याच्याकडनं फार अपेक्षा होत्या, तो सागर शेवले मात्र इथे विकेटच्या मागच्या बाजूला विकेट किपरच्या हातामध्ये सोपा झेल देत बाद होत आहे. सूरज जगताप आपल्या पहिल्याच चेंडूवर एक मोठं यश आपल्या संघाला मिळवून देत असताना इथे बॅटरला मात्र माघारी पाठवत आहे. विकेटचं बदन, बॅट्समन आउट. आणखी एक विकेटचं पतन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाहुबली फलंदाज विलास गीते. फुल टॉस ऑन साइडला. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. कव्हर क्षेत्रामध्ये जो नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय गोविंद भागवत, आल्याच पहिल्या चेंडूवर एक तगडा प्रहार बघायला मिळाला. कडक स्ट्रोक, मात्र त्यानंतर सिंगल पूर्ण केली गेली. ऑन साइडला वन बाउन्स. जगदीश रानडेच्या बॅटमधून आलेला हा पुल पॉवरफुल. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. दाफलक 4.4 षटकानंतर 4 गडी बाद 41 धावा. या दरम्यान गोविंद भागवत यांच्यासाठी प्राइज असेल, जर तुम्ही षटकार ठोकत असेल प्रत्येक षटकारासाठी, सन्माननीय प्रवीण पवार यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 201 रुपये गोविंद भागवत तुमच्यासाठी असेल. सूरज बॉलिंग ट्रॅकवर, लोअर फुल टॉस. समोरच्या बाजूला पुन्हा एकदा मात्र काऊ कॉर्नर सीमा रेषी जवळ सुनील नाटे बॅक टू द बॉल. चांगलं कलेक्शन, सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे जगदीशकडनं झाला नाही, मात्र गोविंद भागवत यांचा प्रयत्न होता दुसऱ्या धावेचा, मात्र तो प्रयत्न इथे अपयशी ठरतो. एका धावेवर दोन्ही बॅटरला समाधान मानावे लागेल. धावसंख्या 4 गडी बाद 42 धावा. अंतिम चेंडू. व्हाईट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. एक अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. 43, लॉस ऑफ 4 विकेट्स. 43 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यस, जे प्राइज लावलं गेलं गोविंद भागवत यांच्यासाठी, ती प्राइज मिळवण्याचा एक प्रयत्न होता, धावगती वाढवण्याचा प्रयत्न होता. हा मोठा फटका खेळून षटक इथे संपेल. या निर्धाव चेंडू सोबत षटकाची सांगता होते. 5 षटकांची समाप्ती. धावफलक 4 गडी बाद 43 धावा. आणि शेवटच्या 18 चेंडूंमध्ये ही लढत, हा सामना जिंकण्यासाठी किंग्स 11 मोह संघाला 52 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 52 धावा. शक्तिशाली संघांमध्ये बॉलिंग ट्रॅकवर सुनील नाठे आलेत. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं, संघाच्या वतीनं 6वं षटक घेऊन. लॉफ्ट केलाय, हवाई फायर करण्याचा प्रयत्न. इथे अगदी दूरवरनं क्षेत्ररक्षक धावत आले. अगदी डीप मिडविकेट बसणं, अगदी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चांगले एफर्ट्स होते. एक रनिंग कॅच बघायला मिळाला असता, मात्र झेल होऊ शकला नाही. इथे लाईव्ह मिळेल. जगदीश रानडे यांना जीवनदान मिळेल. या संधीचा, या लाईव्हचा कशा पद्धतीने फायदा घेत आहे जगदीश रानडे ते बघणं फार इंटरेस्टिंग असेल. ओहो, व्हॉट अ बॉल. अगदी विकेट टू विकेट इथे चेंडू डिलिव्हर करत असताना यष्टांचा वेध घेणारा हा चेंडू. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. बॅट्समन क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय. यष्ट्या उद्ध्वस्त. बॅट्समन जगदीश रानडे त्रिफळाचीत माघारी परतावं लागेल. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची
बळीची टाळी. 5 गडी बाद 45 धावा दाखल करावं लागतंय. सुनील नाटे 1.2 षटकानंतर 8 धावा खर्च करत एक महत्वपूर्ण विकेट त्यांनी मिळवली आहे. 16 चेंडूमध्ये 28 धावा करत एक चांगला संघर्ष करत असताना जगदीश रानडे मात्र इथे बाद झाले. माघारी परतावं लागतंय त्यांना. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये. देवा ओहो इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये काय सुरेख पद्धतीने चेंडूला इथे स्टॉप केलंय. अडवलंय. नॉन सॅकिंग एंडला धावचित करण्याची संधी होती तिथे प्रयत्न केले मात्र निश्चितच दोन्ही फलंदाजांचं नशीब बलवत्तर. दोन्ही फलंदाज आपापल्या क्रीज मध्ये सुरक्षितपणे पोहोचताय. इथे आणखी एक प्राइज येते गोविंद भागवत यांच्यासाठी. सलग 2 चेंडू 2 षटकार सन्माननीय रवी शिंदे यांच्याकडनं 501 रुपयांचं पारितोषिक असेल. या दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा मुख्य पंचांकडनं. गोविंद भागवत यांच्यासाठी फार मोठ्या प्रमाणात प्राइज येत आहे. प्रत्येक षटकारासाठी प्रवीण पवार यांच्याकडनं 201 रुपये. सलग 2 चेंडू 2 षटकार सन्माननीय रवींद्र शिंदे यांच्या वतीनं 501 रुपये. दाफलक 5 गडी बाद 47 धावा. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करताय हायवे एंड कडनं. गोविंद भागवत ऑन स्ट्राइक. एक पूर्णपणे तयार नव्हते स्ट्रोक खेळण्यासाठी गोविंद भागवत. बिग हिट करण्याचा प्रयत्न. प्रॉपर बॅटवर चेंडू मिडल होऊ शकला नाही. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय अगदी वेगानं. क्षेत्ररक्षक आले. चांगलं क्षेत्ररक्षण तितकाच चांगला रिटर्न. विकेट कीपर अविनाश जाधव यांच्या दिशेने सिंगल येते. धावफलक या सिंगल सोबत 5 गडी बाद 48. आणखी 14 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता असेल. 14 चेंडू 47 धावा. यावेळेस चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये येतोय. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र बॅट्समनच्या सरळ बॉडीवर जाऊन चेंडू आदळतोय. सिंगल येईल तर शांततेचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. मात्र ही शांतता जर जास्त वेळ राहत असेल तर निश्चितच किंग्स 11 मोह संघासाठी मात्र ते धोक्याचं असेल. तोच धावगती वाढवावी लागेल. ज्यासाठी तुम्हाला प्राइज लावले गेलेत ते फटके ते षटकार तुम्हाला ठोकावे लागतील. यावेळेस फुल टॉस. स्क्वेअर लेग पंच इथे मात्र पनिशमेंट देत आहे. भीमर पद्धतीचा हा चेंडू अगदी कमरेच्या वर डिलिव्हर होतोय आणि स्क्वेअर लेग पंचांनी लगेचच इथे मात्र गोलंदाजाला इथे शासित केलंय. दंडित केलंय. नो बॉल असेल. पुढचा चेंडू मात्र निश्चितच एक नामी संधी असेल प्राइज जिंकण्याची. फ्री हिट असेल. दाफलक 50. पुन्हा एकदा एक सुरेख डिलिव्हरी. यासाठी सुनील नाटे यांना ओळखलं जातं. बेधक मारा, तिखट मारा आणि वेगवान मारा यासाठी सुनील नाटे यांना ओळखलं जातं. अगदी त्याच दर्जाची स्वतःच्या नावाला साजेशी कामगिरी ॲज अ बॉलर म्हणून करत असताना सुनील नाटे आपली दोन्ही षटकं पूर्ण करताय. 2 षटकं 13 धावा आणि एक महत्वपूर्ण विकेट असं समीकरण राहिले सुनील नाटे यांच्या 2 षटकांच्या. 6 षटकांची समाप्ती होते. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल 5 गडी बाद 50 धावा. शेवटचे 12 चेंडू आणि किंग्स 11 मोह संघाला ही लढत जिंकण्यासाठी आणखी 45 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 45 धावा. बॉलिंग ट्रॅकवर सूरज जगताप. फुल लेंथ ओव्हर पिच डिलिव्हरी. डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषा 1 बाउन्स. सीमारेषे पार चौकार. पाहुणी मौका.
विकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. धावफलक 6.3 षटकानंतर 6 गडी बाद 55 धावा धावफलकावर लागत आहे. आणखी 9 चेंडू मध्ये 40 धावांची आवश्यकता असेल. किंग्स 11 मोह तो बॅकफुटला जातोय संघ, तर दुसऱ्या बाजूला मात्र निश्चितच फ्रंट सीट वर येऊन बसतोय तो कुंदेवाडी लॉयन्स संघ. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहे. फलंदाज सागर सदगीर आलेत. बाहुबली फलंदाज, एक तगड्या देहयष्टीचे फलंदाज सागर. आज प्रसाद ठोक यांनी देखील आज प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आपल्या तगड्या आणि ताबडतोड फलंदाजीच्या जोरावर. आणि आपल्या अगदी देहयष्टीप्रमाणे का या बॅटरला बाहुबली फलंदाज म्हटलं जातं त्याचं उत्तर देत असताना पहिल्या चेंडूवर एक चौकार येतोय. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. आज प्रसाद ठोक, समाधान आवारे, गणेश शिरसाट. ओहो तगडा प्रहार. इथे मात्र या षटकानंतर इथे किंग्स 11 मोह संघाच्या तंबूमध्ये मात्र जोरदार जल्लोष झालाय. आणि या संपूर्ण डावातील सर्वात मोठा, या दुसऱ्या इनिंग मधला सर्वात तगडा स्ट्रोक येतोय, षटकार येतोय. हा गेला उत्तुंग षटकार. सन्मान धावफलक 6.5 षटकानंतर 6 गडी बाद 65. सागर तगडी बॅटिंग. ओहो माय गुडनेस. इथे अक्रॉस द लाईन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, आवश्यक होता. धावगती वाढवायची आहे. भले विकेट गेली असेल मात्र पहिल्या 2 चेंडूमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली, फलंदाजी केली, निश्चितच कौतुकास्पद. विकेटवर आपण बघू शकाल, रिप्ले मध्ये बघू शकाल, फ्लो चांगला होता बॅटचा. मात्र सूरज या गोलंदाजाचं कौतुक असेल. चांगला चेंडू, यष्टांचा वेध घेणारा चेंडू, बॅट्समन क्लीन बोल्ड. धावफलक 7 षटकांच्या समाप्तीनंतर 7 गडी बाद 65 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि धावा करायच्या त्या 30 धावा. या दरम्यान मित्रांनो माझ्यासाठी एक आनंदाची बातमी की पुण्यनगरीचे निर्भीड निष्पक्ष पत्रकार सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीनं माझ्यासाठी एक समालोचनासाठी कॅश प्राइज येत आहे. त्याबद्दल सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आपलं मनापासून आभार. इगतपुरी टाकेत गट इतक्या दूरवरनं खास या स्पर्धेपर्यंत ते पोहोचत आहे. या टाकेत गटातील अनेक खेळाडू STPL पर्व 6 मध्ये सहभागी होत आहे. त्यांना सपोर्ट करण्यासाठी, त्यांना मोटिवेट करण्यासाठी फार दूरवरचा प्रवास करून सन्माननीय पत्रकार एकनाथजी शिंदे साहेब इथे पोहोचताय आणि आपल्या खेळाडूंसोबत माझ्यासाठी देखील त्यांनी कॅश प्राइज दिले. त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद. या दरम्यान आणखी एक तगडा प्रहार बघायला मिळाला. अगदी मैदानाच्या बाहेर जात असलेला चेंडू, एफर्ट्स लावले गेले झेल घेण्यासाठी, मात्र प्रयत्न कमी पडले, अपुरे पडले. 1 बाउन्स चौकार येतोय. धावफलक 7 गडी बाद 69 धावा 7.2 षटकाच्या खेळानंतर. समीकरण आता म्हणते आजच्या खेळातील शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि धावा करायच्या त्या 26. प्रत्येक चेंडूवर षटकार जरी आला असेल, येत असेल, मात्र 2 धावा तरीही कमी पडतील. कुलवा टप्प्याचा हा चेंडू होता किशोर यांच्याकडनं. चांगली गोलंदाजी, नियंत्रित मारा, कंट्रोल बॉलिंग. सामन्याचं चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होत आहे. आणखी 25 धावांची आवश्यकता असेल 3 चेंडूमध्ये. धावफलक 70. फुल टॉस
आणि या ज्युसी फुल टॉसचा फायदा उचलत असताना एक तगडा प्रहार. मात्र आता उशीर झालाय. हीच फटकेबाजी जर सुरुवातीच्या षटकांमध्ये झाली असती तर निश्चितच सामन्याचं चित्र आपल्याला काहीसं वेगळं बघायला मिळालं असतं. मात्र फटका असा धुवाधार दोन चेंडू 19 धावा. बॅटनं प्रहार केला. यावेळेस शॉटम पूल केलाय. सुनील नाटे मात्र पुन्हा एकदा पेट्रोलिंग करत असताना चेंडूच्या मागे येत आहे. चांगलं कलेक्शन बघायला मिळालं. सिंगल येते. आणि आजच्या खेळातील मित्रांनो STPL पर्व 6वे या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसातील खेळातील शेवटचा चेंडू आजच्या या खेळातील आणि यासोबतच या डावातील देखील हा शेवटचा चेंडू. या लढतीमधील किंग्स 11 मोह या संघाला मात्र दुर्दैवानं पराभूत व्हावं लागतंय. आणि दुसऱ्या बाजूला मात्र कुंदेवाडी लॉयन्स संघ या लढतीमध्ये विजयी होतोय. विजय संघाचं अभिनंदन असेल तर दुसऱ्या बाजूला किंग्स 11 मोह संघाला